Okay, very good afternoon to all of you. So already in the previous semester, we have covered one of the very interesting topic, that is introduction to the quality control and the quality assurance. So now in this semester, we are going to start one of the very interesting topic that is also from the analytical chemistry, and the topic is named as thermal analysis. The topic is named as thermal analysis, and this topic is very important as far as concerning प्रॅक्टिकल केमिस्ट्री असं म्हणूया आपण. प्रॅक्टिकल केमिस्ट्री समजून घ्यायच्या अँगलने सुद्धा हा जो टॉपिक आहे तो इम्पॉर्टंट आहे. प्लस याच्या व्यतिरिक्त काय की तुम्हाला जर टॉपिक काय म्हणू शकतो आपण की जनरल लाईफ मध्ये जो त्याचा यूज आहे त्याच्यासाठी सुद्धा हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. सो वी हॅव टू स्टार्ट द डिस्कशन रिगार्डिंग दिस टॉपिक. But before that, we'll look whatever the points that we have to cover under this topic. We'll just see the syllabus. What is the exact syllabus? What are the points incorporated in this topic? तर ते थोडंसं points आपण ओव्हरलुक करूया आणि त्याच्यानंतर मग काय करूया की वन बाय वन we'll discuss all the aspects or all the concepts which are involved in the topic thermal analysis. टॉपिकचं नावच थर्मल अनालिसिस आहे, याचा अर्थ याच्यावरून तुम्हाला थोडाफार अंदाज आला असेल की कशाच्या संदर्भात आहे. तर थर्मल मीन्स व्हॉट? It is something about the heat. It is something about the heat. म्हणजेच काय की we are heating the sample, we are heating the sample, and whatever the change will get happen with the sample whenever we are heating the sample or while we are heating the sample, that we are recording. Change in the sample while we are heating the sample, that we are recording. तर this is a simple logic of the thermal analysis. हे फक्त एकदम मी बेसिक सांगितलं, पण परत त्याच्यानंतर वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत आणि त्याच्यात 4 टेक्निक जे आहेत ते आपल्याला सिलेबस मध्ये आहेत. म्हणजे दीज आर द 4 टेक्निक्स, दॅट इज थर्मोग्रामेट्रिक अनालिसिस, डिफरन्शियल थर्मल अनालिसिस, देन डिफरन्शियल स्कॅनिंग कॅलोरीमेट्री अँड द थर्मोमेट्रिक टायट्रेशन्स. त्याच्या अगोदर आपण जस्ट बघूया की सिलेबस काय ऍक्च्युअली. तर सिलेबस मध्ये आपण हा जो सिलेबस आहे, सो दिस सिलेबस विल बी स्टार्ट फ्रॉम द इंट्रोडक्शन टू द थर्मल अनालिसिस. तर विल डिस्कस सम एस्पेक्ट्स ऑफ द थर्मल अनालिसिस. What will get happen with the sample when we are heating the sample, which type of the parameters that we are determining in the thermal analysis. So all these part will discuss under the introduction of the thermal analysis. Then we'll discuss the types of the thermal analysis. See, there are so many techniques which are developed based on the thermal analysis, and we'll discuss some of the techniques which are based on the thermal analysis. We'll mention some list, and त्या list मध्ये name of the thermal technique, त्याच्यानंतर कुठले पॅरामीटर त्याच्यामध्ये डिटरमाइन करतात, कुठलं इन्स्ट्रुमेंट यूज करतात, तर ते थोडंसं आपण काय करूया की तिथं डिस्कस करूया. देन द नेक्स्ट पॉइंट ऑफ युअर टॉपिक विल बी सिग्निफिकन्स ऑफ थर्मल अनालिसिस. सिग्निफिकन्स ऑफ द थर्मल अनालिसिस इन अनालिटिकल केमिस्ट्री. म्हणजेच काय म्हणू शकतो आपण, ऍप्लिकेशन्स असं म्हणूया थोडक्यात. ऍप्लिकेशन्स किंवा यूज ऑफ द थर्मल अनालिसिस इन द अनालिटिकल केमिस्ट्रीचा काय यूज आहे ते पण बघूया. देन इफेक्ट ऑफ हीट ऑन दी मटेरियल्स. इफेक्ट ऑफ हीट ऑन दी मटेरियल्स म्हणजेच काय असेल की ज्यावेळेस आपण एखादं मटेरियल हीट करतो, देन व्हॉट विल गेट हॅपन विथ द मटेरियल. म्हणजेच त्याला काय म्हणू शकतो आपण, थर्मल इव्हेंट्स. थर्मल इव्हेंट म्हणजे काय की व्हॉट चेंज विल बी हॅपन इन द सॅम्पल वेन वी आर हिटिंग द सॅम्पल. व्हॉट चेंज विल बी हॅपन इन द सॅम्पल वेन वी आर हिटिंग द सॅम्पल. ज्यावेळेस आपण सॅम्पल हिट करतोय त्यावेळेस सॅम्पल मध्ये ऍक्च्युअली काय चेंज होतो. सो दिस विल डिस्कस अंडर द इफेक्ट्स ऑफ द थर्मल काय असेल, इफेक्ट्स ऑफ हीट ऑन दी materials. Then we'll discuss the chemical decomposition. These are the effects. See, these are the effects: chemical decomposition, phase transformation, then melting, boiling. So all these changes will get happen in the sample whenever we're heating the sample to the particular temperature or to a certain temperatures. Then we'll discuss general thermal analysis applications. म्हणजे काय असेल की सिग्निफिकन्स आणि ऍप्लिकेशन हा पार्ट आपण एकत्र डिस्कस करतोय. देन सम ऍडव्हान्टेजेस अँड द डिसएडव्हान्टेजेस ऑफ द thermal analysis. So this is the first part of our topic. Then there are 4 subtopics which are incorporated in this topic thermal analysis. याच्यामध्ये 4 सबटॉपिक आहेत. जे थर्मल अनालिसिस या टॉपिकच्या अंडर 4 सबटॉपिक आहेत. त्याच्यातला पहिला जो टॉपिक असेल that will be the thermogrametric analysis. In short, it is called as a TZ, or sometimes we can call it as a TGA, thermogrametric analysis. याच्यामध्ये आपण काय काय बघणार आहे, we'll discuss the principle of this technique, then instrumentation part of this technique, working, how this instrument works. Then we'll discuss some types of the thermogrametric analysis, then factors which are affecting on the thermogrametric analysis, then curves,
टू शो नेचर ऑफ डिकम्पोजिशन रिॲक्शन्स, किंवा आपण काय म्हणू शकतो की थर्मोग्रामेट्रिक कर्व, थर्मोग्रामेट्रिक कर्व कसा दिसतो, तो कसा वाचायचा ऍक्च्युअली, तो एक पॉईंट डिस्कस करणार आहे. इन द प्रोडक्ट अँड क्वालिटीज ऑफ द कंपाऊंड्स एक्सपेल्ड. सो दीज आर सम ऍप्लिकेशन्स, ऍप्लिकेशन पार्ट आहे थर्मोग्रामेट्रिक अनालिसिसचा, तर तो इथं आपण काय करणार आहे, डिस्कस करणार आहे. देन विल डिस्कस द नेक्स्ट टेक्निक दॅट इज डिफरन्शियल थर्मल अनालिसिस. इन द डिफरन्शियल थर्मल अनालिसिस विल डिस्कस इट्स principle, then methodology, then instrumentation and the applications. This much part will discuss in case of the differential thermal analysis. Then for the differential scanning calorimetry, this is another subtopic. Here also we'll discuss the instrumentation, then the principle of the differential scanning calorimetry, then methodology and its applications. Same points we'll discuss in case of the differential thermal analysis as well as differential scanning calorimetry. Again, the last subtopic from this topic is the thermometric titrations. Okay, so in the thermometric titrations, we will discuss method and the applications as well as the principle of the thermometric titrations, and as well what is the methodology of thermometric titrations. So these are the general points that we have to discuss in each technique, that is principle, instrumentation, methodology, applications. So these are the general points we have to discuss for the each subtopic, that is for the thermogrammetric analysis, for the differential thermal analysis, as well as for the differential scanning calorimetry, as well as thermometric titrations. And last we will discuss some simple problems which are based on the thermogrammetric analysis as well as differential thermal analysis and DSC. त्याच्यावरती काही एका दुसरा प्रॉब्लेम असेल तर काही आपण ऍप्लिकेशन बघत असताना ते प्रॉब्लेम डिस्कस करणार आहे. So there is no need to discuss these problems separately. If there will be need, then we'll discuss these problems separately. Otherwise, these problems will be incorporated in the application points or application part of the each type of the technique. प्रत्येक टेक्निकचे ऍप्लिकेशन पार्ट मध्ये हे जे सगळं आहे ते इनकॉर्पोरेट केलं जाईल. I think that out of these 4 subtopics, these 2 subtopics already आता मी कवर्ड असं म्हणत नाही. ओके, these 2 videos or YouTube link for these 2 subtopics already I have sent to you in the Google Classroom. तर Google Classroom वरती मी याचे जे युट्यूबच्या लिंक आहेत, म्हणजे डिफरन्शियल स्कॅनिंग कॅलोरीमेट्री आणि थर्मोमेट्रिक टायट्रेशन याच्या ज्या लिंक्स आहेत, तर त्या लिंक्स मी ऑलरेडी तुम्हाला सेंड केलेल्या आहेत. बट आय एम मच कॉन्फिडंट दॅट यू मे नॉट हॅव सीन दीज व्हिडिओज. तुम्ही बघितलेले नसणार आहेत. यू माइट नॉट हॅव सीन दीज व्हिडिओज. मला तर असं वाटतंय थोडंसं, म्हणजे बघितलेले नसतील कोणीच, आणि ज्यांनी बघितले असतील त्यांच्यासाठी थोडंसं एक आहे की नो डाऊट की दिस व्हिडिओज आर कवर्ड इन विदिन 8 to 10 minutes. 8 ते 10 मिनिटांमध्ये अख्खा टॉपिक कव्हर केलेला आहे. म्हणजे याचा अर्थ आहे की हाच टॉपिक मी म्हणजे 7-8 तासामध्ये पण घेऊ शकतो आणि 8 ते 10 मिनिटांमध्ये पण कव्हर करू शकतो. तर हे 2 व्हिडिओ 8 ते 10 मिनिटाचे आहेत. ओव्हरलुक केलेले आहे, पण सगळे कन्सेप्ट त्याच्यामध्ये कव्हर आहेत. रिपीटेड एक्सप्लेनेशन त्याच्यामध्ये नाहीये. पण तुम्हाला मला वाटतं थोडं थोडं तुम्ही बॅक करून जर ते ऐकलं सगळे टॉपिक्स, तर दोन्ही टॉपिक्स तुम्हाला कळून जातील. नो डाऊट आपल्याला जर वेळ मिळाला तर आपण इथं सेपरेटली पण ते डिस्कस करूया. जर इथंच आपला वेळ खूप जास्त गेला, कारण इथं टॉपिक मोठे आहेत, तर इथंच आपला जर वेळ जास्त गेला तर तुम्हाला ऍक्च्युअली हे 2 व्हिडिओ जे दिलेले आहेत तर त्याच्यावरून स्टडी करावा लागेल. पण मला वाटतं त्या व्हिडिओमध्ये सगळे पॉईंट कव्हर केलेले आहेत. प्रिन्सिपल कव्हर केलेला आहे, इन्स्ट्रुमेंटेशन कव्हर केलेलं आहे, मेथोडॉलॉजी कव्हर केली, ऍज वेल एज ऍप्लिकेशन सुद्धा कव्हर केलेले आहेत. कोणी कोणी वाचलंय थोडंसं मला सांगू शकताय, म्हणजे मला थोडं पुढे जाता येईल. येस, मी काही विचारणार नाही याच्यावरती, पण काय वाचलं असेल तर प्लीज तसं सांगा मला. येस, एनीवन? कोणीच नाही? Okay, so we'll start the discussion regarding this topic one by one, starting from the introduction point. थोडंसं आपण काय करूया, इंट्रोडक्शन पासून थोडं सुरू करूया. आजच्या लेक्चरला जरी इंट्रोडक्शन बऱ्यापैकी जरी कव्हर झालं तरी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी काय करता येतील की पुढे कंटिन्यू करता येतील. तर बेसिकली वी नो दॅट व्हेन वी आर हिटिंग द मॅटर, काय होतं जनरली, इट अंडरगोज व्हेन मॅटर इज हिटेड, व्हॉट गेट हॅपन, काय होतं एखादं जर मॅटरला आपण हिट केली तर there are some changes, there are some physical and chemical changes occurs in the matter or occurs with the matter असं म्हणूया आपण. म्हणजेच काय की when matter is heated it undergoes
certain physical and the chemical changes. It undergoes certain physical and the chemical changes. म्हणजे कुठल्याही मॅटरला जर तुम्ही हीट केलं तर दिस मॅटर अंडरगोज सर्टन फिजिकल और केमिकल चेंजेस. म्हणजेच काय की दिस मॅटर मे बी बॉईल, इट मे बी वेपराइज असं म्हणू शकतो आपण, त्याला वेगवेगळे चेंजेस म्हणू शकतो आपण. इट मे बी मेल्ट. सो देर आर certain type of the physical changes get happen with the matter when we are heating the matter. तर आपण मॅटरला हीट केलं तर काही चेंजेस त्याच्यामध्ये बेसिकली काय होत असतात की म्हणजे त्याच्यामध्ये बेसिकली चेंजेस होत असतात. आणि हे काय बघा, these changes are also widely varying. These changes are also widely varying depends on which type of the matter we are heating. These changes are also depends on type of the matter. Type of the matter. These changes are also depends on type of the matter. म्हणजे कुठला मॅटर आहे ऍक्च्युअली, कुठल्या प्रकारचा मॅटर, त्याच्यावरून मग हे चेंजेस जे आहेत ते कसे होणार ते कळतं. म्हणजेच काय की आपल्याला माहिती की प्रत्येकाचा मेल्टिंग पॉईंट वेगळा आहे, प्रत्येक मटेरियलचं बॉइलिंग पॉईंट वेगळा आहे किंवा त्याचं वेपरेशन टेम्परेचर वेगळं आहे. म्हणजे थोडक्यात काय की all the physical and the chemical properties of the materials are different. All the physical and the chemical properties of the any materials are different. आणि बेसिकली काय की कुठलाही मॅटर, जनरली आपण कुठलाही मॅटर जेव्हा हीट करतो ना, दिस मॅटर अंडरगोज फिजिकल ऍज वेल एज केमिकल चेंजेस. अँड दिस फिजिकल अँड केमिकल चेंजेस आर डिफरंट इन द डिफरंट टाइप ऑफ द मटेरियल. तर वेगवेगळ्या मटेरियलमध्ये काय होतं की वेगवेगळ्या प्रकारचे फिजिकल आणि केमिकल चेंजेस होत असतात. आता जनरली ही टेक्निक जी आहे, सो दिस टेक्निक इज ओनली बेस्ड ऑन दिस फेनॉमिनन. दिस टेक्निक इज ओनली बेस्ड ऑन दिस फेनॉमिनन. या फेनॉमिनन वरतीच ऍक्च्युअली ती टेक्निक आहे. काय फेनॉमिनन आहे? when we are heating to the different material shows different physical and the chemical changes. Different material shows different physical and the chemical changes. So this is the phenomenon, and based on this phenomenon there is a development of the techniques like thermal methods. तर या थर्मल मेथडच्या ज्या टेक्निक्स आहेत तर ह्या बेसिकली कशावरती डेव्हलप केलेल्या आहेत, तर डिफरंट मॅटर्स when we are heating it undergoes different physical and the chemical changes. आता मग ऍक्च्युअली टेक्निक मध्ये काय होतं बघा, व्हॉट इज द एक्झॅक्ट टेक्निक. व्हॉट इज द एक्झॅक्ट टेक्निक. आता ही जी टेक्निक आहे ते एक्झॅक्टली याच्यामध्ये ऍक्च्युअली होत काय असेल, व्हॉट इज द एक्झॅक्ट टेक्निक. तर ही जी टेक्निक आहे त्याच्यामध्ये काय करतो आपण, वी आर मेजरिंग द फिजिकल or chemical change. We are measuring the physical or chemical change occurs in the material as we are heating the material to the certain temperature. म्हणजे एका विशिष्ट टेम्परेचरला किंवा as we are heating the material to the increasing temperature. म्हणजे ज्यावेळेस आपण मटेरियल हीट करत जातो त्यावेळेस काय होतं की बेसिकली दिस matter undergoes some physical and the chemical changes, and these physical and the chemical changes which are occurred in the material, these are measured. हे जे फिजिकल किंवा केमिकल चेंज होतो एखाद्या मटेरियल मध्ये as we are heating the sample to the increasing temperature, तर हे जे फिजिकल किंवा केमिकल चेंजेस आहेत these are recorded. ते फिजिकल चेंजेस किंवा केमिकल चेंजेस जे आहेत तर ते बेसिकली काय करतो की आपण रेकॉर्ड करतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये केमिकल चेंजेस काय असतील की हीट ऑफ रिॲक्शन असेल किंवा अजून बरेचसे वेगवेगळे केमिकल चेंजेस आहेत. ऍक्च्युअली काय चेंजेस होतात तर ते आपण डिस्कस करणार आहे. व्हॉट आर द टाइप्स ऑफ द चेंजेस ऑकर्स इन द थर्मल अनालिसिस व्हेन वी आर हिटिंग द सॅम्पल टू द इन्क्रीजिंग टेम्परेचर. जर इन्क्रीजिंग टेम्परेचरला आपण सॅम्पल हीट करत असेल तर कुठल्या प्रकारचे केमिकल किंवा फिजिकल चेंजेस होतात. बेसिकली आपण वी विल जस्ट डिस्कस some list of the physical and the chemical changes which occurs in the material while we are heating the sample to the increasing temperature, or while we are heating the material to the increasing temperature. Increasing temperature ला मटेरियल हीट केलं तर ऍक्च्युअली काय चेंज होणार आहे. सो दिस चेंज कुठले कुठले चेंजेस आहेत तर तो पॉइंट जो आहे तो आपण सेपरेटली काय करूया की डिस्कस करूया. तर बेसिकली हे जे आहे बघा, म्हणजेच काय की फिजिकल अँड द केमिकल चेंजेस which are occurred in the sample to the while we are heating the sample to the increasing temperature. हे जे काही फिजिकल चेंजेस किंवा केमिकल चेंजेस आहेत ना, these are the characteristics of the sample. These are the characteristics of each sample. म्हणजेच काय की ते प्रत्येक सॅम्पल साठी वेगळा असणार आहे. त्याच्यामुळे काय म्हणू शकतो आपण की these are the characteristics of each sample. These are the characteristics of each sample. आता बेसिकली याच्यावरूनच मग आपण काय करू शकतो की we can determine the compound किंवा आपण काय करू शकतो we can analyze the sample. याच्यावरून आपण काय करू शकतो की सॅम्पलचं अनालिसिस करू शकतो. we can analyze the sample. ठीक आहे. आता मी परत सांगतो की काय सांगितलं मी
when we are heating the matter, it undergoes certain physical and the chemical changes, just like boiling, evaporation, melting, heat of reaction. हे चेंजेस होतात आणि हे जे चेंजेस आहेत, so based on this phenomenon, there is a development of one type of the technique is called as a thermal analysis. One type of नाही, number of techniques are developed आणि त्याला आपण काय म्हणतो की थर्मल अनालिसिस असं म्हणतो. ठीक आहे. आता आणखीन एक गोष्ट काय की these physical and chemical changes are different in the different matter. तर वेगवेगळ्या मॅटर मध्ये वेगवेगळे फिजिकल आणि केमिकल चेंजेस होतात. तर तोच ऍक्च्युअली बेसिक फेनॉमेनन आहे. आणि मग ही जी टेक्निक आहे ती काय केलेली आहे, सो इन दिस पर्टिक्युलर टेक्निक फिजिकल अँड केमिकल चेंजेस ऑकर्स in the sample are recorded with respect to the temperature. म्हणजेच काय की आपण परत एकदा डिस्कस करूया की ऍक्च्युअली त्याची प्रॉपर डेफिनेशन काय करता येईल आपल्याला. व्हॉट इज द एक्झॅक्ट थर्मल मेथड्स और व्हॉट इज थर्मल अनालिसिस, और व्हॉट इज थर्मल मेथड. आपण आता डेफिनेशन बघूया की व्हॉट इज थर्मल अनालिसिस और व्हॉट इज थर्मल मेथड्स. तर काय की इट इज अ टेक्निक इन विच सम फिजिकल or chemical parameters of the system, some physical or chemical parameters of the system or material is determined. Some physical or chemical parameters of the material is determined or recorded as a function of temperature or time, लक्षात आलं. तर काय की इट इज अ टेक्निक इन विच फिजिकल और केमिकल पैरामीटर इज डिटरमाइंड और रिकॉर्डेड ऍज अ फंक्शन ऑफ टेम्परेचर अँड टाइम. डिटरमाइन अँड रेकॉर्डेड सुद्धा म्हणू शकतो आपण. फिजिकल अँड केमिकल पॅरामीटर ऑफ द मटेरियल इज डिटरमाइंड अँड रेकॉर्डेड. म्हणजेच काय की फिजिकल or chemical parameter is determined and recorded as a function of temperature and the time. See, these are the two very important terms. Physical and the chemical parameter of the any material is recorded and determined as a function of temperature and the time. So this is about the thermal analysis. ठीक आहे. तर मला वाटतं थर्मल अनालिसिसची बेसिक बॅकग्राऊंड आहे. तर ते बॅकग्राऊंड तुमच्या थोडंसं लक्षात आलं असेल की ऍक्च्युअली काय होतं. ठीक आहे. किंवा या टेक्निक मध्ये काय मेजरमेंट केलं जातं. तर सिम्पली as we are heating the sample, जसं आपण सॅम्पल हीट करतो तसं काय होईल की as we are heating the sample undergoes some change, and this change is recorded in the detector. ओके. आणि याच्यानुसार मग ऍक्च्युअली काय होईल की तुम्हाला असं काहीतरी एखादा स्पेक्ट्रम येईल आणि त्याच्यानुसार आपण काय करू शकतो की कुठलं सॅम्पल आहे ते जज करू शकतो किंवा सॅम्पलचे कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत ते सांगू शकतो. म्हणजे अकॉर्डिंग टू दिस we can characterize the sample. According to this we can characterize the sample. हे जे सॅम्पल आहे तर ते आपण काय करू शकतो, कॅरेक्टराइज करू शकतो. ठीक आहे. सो दिस इज अबाउट द सम जनरल डिस्कशन ऑफ द थर्मल मेथड्स. आता ऍक्च्युअली हे थर्मल मेथड जे आहेत, आता मी काय करतो की थोडस आपण याचा जो काय ऍडव्हान्स पार्ट आहे तो डिस्कस करायच्या अगोदर किंवा व्हॉट इज द एक्झॅक्ट टेक्निक तो डिस्कस करायच्या अगोदर आपण त्याचे युजेस बघूया की हे ऍक्च्युअली कुठं कुठं युज केलं जातं, त्याचा काय यूज आहे थोडं इन जनरल बघूया. आणि मग स्पेसिफिक ऍप्लिकेशन्स जे आहेत ते आपण काय करणार आहे की प्रत्येक मेथड लर्न केल्यानंतर तिथं ते स्पेसिफिक ऍप्लिकेशन्स डिस्कस करणार आहे. ठीक आहे. तर तत्पूर्वी आपण काय करूया की त्याचे युजेस जे आहेत तर ते युजेस थोडक्यात म्हणजे काय करूया की हायलाइट करूया. तर काय करू शकतो आपण या मेथडनं. तर बेसिकली बघा, फिजिकल अँड केमिकल चेंजेस आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द मटेरियल बिंग एक्झामाइंड. म्हणजेच काय की फिजिकल अँड द केमिकल चेंजेस दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मटेरियल बिंग एक्झामाइंड. म्हणजे तुम्ही जे मटेरियल एक्झामाइन करणार आहे त्याचं ते कॅरेक्टरिस्टिक असणार आहे. म्हणजे याचा एक अर्थ आपल्याला कळाला की याच्यावरून आपण मटेरियलचं कॅरेक्टरिस्टिक मोजतो किंवा मटेरियलचं आपण कुठली तरी एखादी प्रॉपर्टी किंवा मटेरियलची कुठली तरी एखादं कॅरेक्टरिस्टिक आपण काय करू शकतो, डिटरमाइन करू शकतो. अगेन these changes will provide the information about the information for the identification of any material, information about the identification of any material. म्हणजेच काय की these properties provide information for the identification of any material. म्हणजे कुठलं तर मटेरियल आपण हीट केलं आणि त्याच्यातून आपल्याला काहीतरी आपण त्याचे काहीतरी पॅरामीटर मोजले, फिजिकल पॅरामीटर किंवा केमिकल पॅरामीटर, तर त्याच्यावरून आपण ते मटेरियल कुठलं आहे ते सांगू शकतो. म्हणजे त्याच्याविषयी जर रेकॉर्ड जे आहे त्याच्याविषयीचा जो डेटा आहे
सो दॅट डेटा वी वुड गेट. तर तो डेटा आपल्याला मिळू शकतो. म्हणजेच काय की अकॉर्डिंग टू दिस अनालिसिस we will get the information which is required for the identification of the some material. जे मटेरियल तुम्ही अनालाइज करताय त्याचं आयडेंटिफिकेशन करायसाठी आपल्याला याचा फायदा होऊ शकतो. ऍज अ लाईक वी आर डुईंग द ऑर्गॅनिक स्पॉटिंग. तर ऑर्गॅनिक स्पॉटिंग मध्ये काय करतो, वी आर आयडेंटिफाईंग द कंपाऊंड बाय डुईंग सम टेस्ट और बाय कॅरिंग आउट सम सेरीज ऑफ टेस्ट. काही सेरीज ऑफ टेस्ट कॅरी आउट करून आपण काय करू शकतो, आयडेंटिफिकेशन करू शकतो. सिमिलरली इथं पण तसंच आहे की इथं जो काय डेटा मिळतो फिजिकल किंवा केमिकल चेंजचा, तर त्याच्यावरून आपण काय करू शकतो की मटेरियल कुठलं आहे तर त्याचं बेसिकली काय करू शकतो की आयडेंटिफिकेशन करू शकतो. अगेन वन मोर व्हेरी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन वी विल गेट, that is about the stability of the material, thermal stability of the material. Thermal stability of the material म्हणजे कुठल्याही मटेरियलची थर्मल स्टॅबिलिटी जी आहे तर ती थर्मल स्टॅबिलिटी सुद्धा आपल्याला याच्यावरून कळू शकते. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादं मेडिसिन असेल, ठीक आहे, एखादा ड्रग असेल, एखादं मेडिसिन असेल तर ते किती टेम्परेचर पर्यंत स्टेबल राहू शकतो. सो दिस डेटा वी वुड गेट बाय डुईंग इट्स थर्मल अनालिसिस. तर त्या मेडिसिनचं थर्मल अनालिसिस जर आपण केलं तर तो डेटा आपल्याला मिळू शकतो. म्हणजे बघा बऱ्याच बॉटलवरती लिहिलं असते की प्रिझर्व बिलो 30 डिग्री सेल्सिअस, प्रिझर्व बिलो 20 डिग्री सेल्सिअस. हे असं काय लिहिलं असतं तर त्याचं थर्मल अनालिसिस केलेलं असतं आणि त्या थर्मल अनालिसिस वरून व्हॉट इज द स्टॅबिलिटी ऑफ दिस पर्टिक्युलर मेडिसिन तर त्याचा स्टडी केलेला असतो आणि ती जी स्टॅबिलिटी आहे ती अबो 30 नसते. त्याच्यामुळे आपण काय म्हणतो की प्रिझर्व दिस मेडिसिन बिलो द 30 डिग्री टेम्परेचर. किंवा ह्याच्या व्यतिरिक्त अजून बरेचसे रिझन असतात. मी ह्याच्यातलं एक रिझन सांगितलं की काही मटेरियल किंवा काही मेडिसिनच्या थर्मल स्टॅबिलिटी ज्या आहेत तर त्या सुद्धा सर्टन टेम्परेचरच्या नंतर नसतात आणि त्याच्यामुळे बेसिकली ते मटेरियल बिलो त्या टेम्परेचरला स्टोअर करा असं सांगितलेलं असतं. किंवा काही मटेरियलमध्ये काय होतं काही चेंजेस होतात एका सर्टन टेम्परेचरला आणि त्याच्यामुळे पण काय की त्याच्यापेक्षा कमी टेम्परेचरला ते स्टोअर करा असं सांगितलं जातं. ठीक आहे, मी त्याच्यातला एक पॉईंट फक्त सांगितलं की काय की बेसिकली त्याचा खूप यूज आहे. Again, this technique is very useful. This technique is very useful for all the type of the industries. This technique is very useful for all the type of the industries. सगळ्या प्रकारच्या इंडस्ट्रीला म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम दी फार्मास्युटिकल इंडस्ट्री अप टिल द सिमेंट इंडस्ट्री, म्हणजे मेटलर्जी इंडस्ट्री असेल, पेंट असेल, वॉर्निशेस असतील. सो दिस टाइप ऑफ द थर्मल अनालिसिस इज रिक्वायर्ड फॉर इच अँड एव्हरी टाइप ऑफ द इंडस्ट्री. प्रत्येक प्रकारच्या इंडस्ट्रीला तुम्हाला हे थर्मल अनालिसिस जे आहे हे लागतं म्हणजे लागतं. त्याच्यामध्ये खूप साऱ्या टेक्निक्स आहेत. इन द नेक्स्ट लेक्चर विल डिस्कस व्हॉट एव्हर द टेक्निक्स. आता थोडंसं आपण इनिशिएट करूया आणि राहिलेल्या टेक्निक्स ज्या आहेत त्या पुढच्या लेक्चरला काय करूया की डिस्कस करूया. ठीक आहे. सो दिज आर द सम आपण काय म्हणूया की इन जनरल युजेस ऑफ द थर्मल अनालिसिस. हे सगळं स्पेसिफिक नाही मला माहिती आहे, हे थोडंसं इन जनरल आहे. ठीक आहे. these are the some in general uses of the thermal analysis. तर ते थोडेसे इन जनरल युजेस आहेत की याच्यावरून आपल्याला ऍक्च्युअली काय की कुठल्या प्रकारचं ऍप्लिकेशन हे स्पेसिफिकली कळालं नाही, पण हे साधारणतः कुठे यूज करतात, व्हॉट इज इट्स इन जनरल यूज, व्हॉट इज इट्स इन जनरल ऍप्लिकेशन. तर तो पॉइंट आपण आता काय केला की जस्ट डिस्कस केला. त्याच्या व्यतिरिक्त जे त्याचे स्पेसिफिक ऍप्लिकेशन आहेत प्रत्येक टेक्निकचे ते आपण त्या टेक्निक शिकवत असताना ऍट द एंड ऑफ द इच टेक्निक we will discuss its specific applications in detail. ठीक आहे. So now the next point is the some techniques of the thermal analysis. Some techniques of the thermal analysis. आता हे जे काही थर्मल अनालिसिस आहे तर याचे ऍक्च्युअली कुठल्या कुठल्या टेक्निक्स आहेत की कुठल्या वेगवेगळ्या प्रकारच्या मेथड्स आहेत थर्मल मेथड्स. म्हणजे आता याच्यामध्ये एकच मेथड नाही. मी असं सांगितलं की थर्मल अनालिसिस याच्यामध्ये खूप साऱ्या टेक्निक्स आहेत, खूप साऱ्या म्हणजे खूप साऱ्या. या अक्षरशः म्हणजे आपण काय म्हणू शकतो की आपणाला वी कॅनॉट इमॅजिन, पण याच्यामध्ये इतक्या साऱ्या टेक्निक्स आहेत की ज्या टेक्निक्स आपण जसं आपण स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये बघतो, जस्ट लाईक इन द NMR. वी नो दॅट इन द NMR there is a proton NMR, C13 NMR, 2D NMR, 3D NMR, HSQC, HMBC. So there are a lot of techniques which are involved in the proton nuclear magnetic resonance spectroscopy. As such, in the thermal analysis also देर आर नंबर ऑफ टेक्निक्स. त्याच्यामध्ये पण खूप साऱ्या वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत आणि या चार्ट मध्ये आपण हेच बघणार आहे की नेम ऑफ द टेक्निक अँड विच पॅरामीटर इज मेजर्ड इन इच टेक्निक. प्रत्येक टेक्निक मध्ये कसं कुठले पॅरामीटर मेजरमेंट केले जातात आणि त्याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन कसं आहे, कुठलं इन्स्ट्रुमेंट वापरलं जातं, तर तेच आपण या ठिकाणी काय करणार की या चार्ट मध्ये डिस्कस करणार आहे. सो फर्स्ट विल डिस्कस, आपल्याकडे 3 मिनिटात 1-2 टेक्निक डिस्कस करूया. राहिलेल्या टेक्निक पुढच्या लेक्चरला आपण कंटिन्यू करूया. उद्याच लेक्चर आहे आपलं. ठीक आहे.
So very first technique is the thermogravimetry. Very first technique is the thermogravimetry. So in short, it is also called as TGA or thermogrametric analysis. याला TGA किंवा आपण याला thermogrametric analysis असं सुद्धा म्हणतो. तर whatever the instrument which is used for this type of the analysis is called as thermobalance. त्याच्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट वापरलं जातं त्याला आपण काय म्हणतोय की थर्मोबॅलन्स असं म्हणतोय. आणि याच्यामध्ये जो पॅरामीटर मेजरमेंट केला जातो तो म्हणजे मास. म्हणजेच काय की वी आर हिटिंग द सॅम्पल टू द इन्क्रीजिंग टेम्परेचर अँड व्हॉट एव्हर द चेंज इन द मास ऑफ द सॅम्पल विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर दॅट वी आर रेकॉर्डिंग. म्हणजेच काय की व्हॉट वुड बी द ग्राफ ऑफ दिस टेक्निक. सो इन दिस टेक्निक द ग्राफ विल बी काय असणार आहे ग्राफ मास वर्सेस काय असेल टेम्परेचर. मास वर्सेस टेम्परेचर. द ग्राफ विल बी द मास वर्सेस टेम्परेचर. लक्षात आलं काय की first technique is the thermogrametry. Whatever the instrument that we are using for the thermogrametric analysis, it is the thermobalance, and the parameter is measured in this technique is mass. We are measuring the mass as we are heating the sample. We are measuring the mass as we are heating the sample to the increasing temperature, and this mass is recorded. And this mass is recorded versus temperature. तर ते जे mass आहे तर ते versus temperature record केलं जातं. or sometimes this mass is also recorded versus time. म्हणजेच we are hitting the material with increasing time. एक certain time पर्यंत तुम्ही ते मटेरियल काय करताय की हिट करताय आणि त्याच्यानंतर मग काय करताय की ऍक्च्युअली काय चेंज झाला विथ इन्क्रीजिंग टाइम. तर तो पण आपण रेकॉर्ड करू शकतो. म्हणजे विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर किंवा विथ इन्क्रीजिंग टाइम बोथ टाइप ऑफ द ग्राफ्स वी कॅन प्लॉट. म्हणजे इथं असणारा जो ग्राफ आहे द ग्राफ विल बी लाईक दिस. मास इज हिअर on this axis and here will be the temperature or time. Temperature or time, and whatever the change that we are recording. So initially mass is higher, but as we are hitting the sample the mass of the sample will decrease and you will just observe graph as like this. तर अशा पद्धतीने तुम्हाला जो ग्राफ आहे तो ग्राफ बघायला मिळेल. It is actually see it is a ideal graph, but actually in reality the graph will be just like this. Graph will be just like this sometimes, or sometimes it will be just like this. So there are different natures of the graphs. वेगवेगळे natures ग्राफचे आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे. So I think that in the next lecture we should go to the another techniques because we have less than 1 minute time. So we should stop here. If you have any doubts, any questions, you can raise your question.